आणि एके दिवशी त्या रुद्रपूरच्या परिसरामध्ये जवळच एक गाव होतं. त्या ठिकाणी जानाईसा नावाची एक मुलगी, तिचा विवाह झालेला होता. आणि आता विवाह झाला, लग्न होताच काही दिवसांनी आई वडिलांचा मृत्यू झालेला आहे. दिवसांमागनं दिवस जात होते. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले आणि जसे दिवस पुढे सरकलेत ना, घरातली मंडळी सासरवास करायला लागली. नवराही सासरवास करायचा, सासूही बऱ्यापैकी कजर होती. बऱ्यापैकी तो मारझोड करायचा. प्रचंड दुःखाने व्याकुळ झालेली ही जानाईसा दुःख करू लागलेली आहे. आणि एके दिवशी ती पाणवठ्यावर पाणी भरण्यासाठी जाते. पाणी भरण्यासाठी गेलेली जानाईसा मनामध्ये दुःख करते आहे की अरे इतका त्रास आहे आपल्याला, इतकं दुःख आहे, परंतु सांगावं कुणाला? दुःख सांगितल्यानंतर दुःख ऐकणारं तर कुणी पाहिजे ना. ते दुःख ऐकणारही तिचं कुणी नव्हतं. आणि अशी असलेली ती जानाईसा अत्यंत दुःखिस्त भावनेने घरातली ती सगळी कामं करते आहे. पाणीवठ्यावरती पाणी आणण्यासाठी गेली आणि त्या पाणवठ्यावर दोन स्त्रिया आपसांमध्ये काही चर्चा करत होत्या. ती चर्चा तिने ऐकली. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सांगितलं, अगं ऐकलंस का काल रुद्रपुरामध्ये काय घडलं? म्हणे काय घडलं? अगं रुद्रपुरामध्ये जे श्री प्रभू बाबा आहेत ना, श्री प्रभू राऊळ आहेत ना, त्यांच्याकडे एक स्त्री आली म्हणे. तिला कोणीतरी स्त्रियांनी सांगितलं की श्री प्रभू बाबा सणासुदीच्या दिवशी बायांना कपडे देतात. कपडे जर नसतील तर त्या कपड्याच्या बदल्यात ते पैसेही देतात. असं म्हणून एक स्त्री त्या ठिकाणी आली. आणि त्या ठिकाणी स्त्री आल्यानंतर काळी शार असलेली ती स्त्री अंगावरती साडी नेसलेली आहे. मोठ्या आशेने देवाकडे आलेली आहे. लांब बाहीचं ब्लाऊज तिने घातलेलं आहे. दुधाळ्या कलरची साडी तिने घातलेली आहे. आणि श्रीप्रभू बाबांना ती ओवळणीचं ताट घेऊन त्या ठिकाणी आली. सगळी भक्त मंडळी बाजूला सरकली. श्रीप्रभू बाबांची पूजा तिने केलेली आहे. आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर भक्त मंडळी म्हणतात की जीजी आज एक सुंदर स्त्री आपल्याला दर्शनाला आलेली आहे, अशी गंमत करतात. श्री प्रभू बाबा माहीम भट्टांकडे पाहतात आणि माहीम भट्टांना म्हणतात की हिला साडी द्या आणि अजून साडीच्या बरोबरीचे कपडे सुद्धा द्या. अशी ती घेते आहे आणि निघून जाते. एका स्त्रीला काहीतरी काम होतं. श्री प्रभू बाबांना तिने विनंती केली की बाबा माझ्या लेकराला सांभाळता का हो? श्री प्रभू बाबांनी तिच्या लेकराला सांभाळलेलं आहे. अशा अनंत लीळा त्या रुद्रपूरमध्ये घडत आहेत. या लीळा त्या जानाईसाने त्या सावळापूरच्या लेकीने ऐकल्या आणि जशा त्या लीळा ऐकल्या ना, भाव विभोर झालेली आहे अंतःकरणामध्ये, भाव विभोर झाली. पाणी घेतलेलं आहे, घरी आलेली आहे. दिवसांमागनं दिवस जात होते. असा तिचा तो नित्यक्रम चालू होता. आणि एके दिवशी नवरा सकाळी सकाळी घरी आला. काठी घेतलेली आहे, दरवाजा मागची काठी घेतली, त्या बायकोच्या पाठीवर जोरात घातली. आई ग म्हणून ओरडलेली आहे. आई ग म्हणून ओरडली. चल निघ. बिना मायबापाची लग्न होताच मायबापाला खाऊन गेली. करंटी कुठली? नाना परीचे विचित्र शब्द नवऱ्याचे तिच्या मनाला झोंबत होते. आणि आता मोठ्या आवेशाने तिने आपल्या नवऱ्याकडे पाहिलेलं आहे आणि नवऱ्याला ती म्हणते, हो जाते मी, नक्की जाते. कुठे जाशील तू बिना मायबापाचे? त्यावेळेस तिने सांगितलं, मी माझ्या मायबापाकडे जाते आहे. कुठे तुझं माहेर? त्यावेळेस ती म्हणते, हे नव्हे,
हे रुद्धपूर माझं माहेर आहे असं म्हणून आता ती निघालेली आहे. नवऱ्याला वाटलं आपली बायको कुठे जाते, नवराही तिच्या मागे निघाला आणि आता तिचा तो प्रवास चालू आहे. रुद्धपूरच्या दिशेने ती येते आहे. सकाळ सकाळची वेळ झालेली होती. बऱ्यापैकी सूर्य वर आलेला आहे. गाई शेतांमध्ये जंगलांमध्ये चरण्यासाठी निघून गेलेले आहेत. त्या महादाईसांनी काढलेली रांगोळी त्या राजमठाची शोभा वाढवण्याचं काम करत होती. आणि आज आमचे श्री प्रभू बाबा विचार चिऱ्यावर उभे राहून अत्यंत आनंदाने म्हणतायत की आजी लेकी येईल म्हणे, जावई येईल म्हणे, लेकीसी चोळी बांगडी घ्यावी म्हणे, जावयासी पासवडी घ्यावी म्हणे. आणि पाया घुंगर बांधल्यासारखा तो देव नाचत होता, वाट पाहत होता. भक्त मंडळीला आश्चर्य झालं की आज कोण भाग्यवान येणार आहे ज्याची रुद्धपूरचा देव श्री प्रभू वाट पाहतो आहे. आणि तितक्यात ही त्या रुद्धपूरला पोहोचते. जशी ते रुद्धपूरला पोहोचते ना, श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी विचार चिरावर उभे आहेत. 16 हातांचं वस्त्र कमरेला गुंडाळलेलं आहे, उरलेलं वस्त्र खांद्यावर टाकलेलं आहे, लांब दाढी आहे, जटा बांधलेल्या आहेत. आणि श्री प्रभू बाबा त्या लेकीकडे पाहतात. जसं या मुलीकडे पाहतात ना, धावत आलेली आहे, पळत आलेली आहे आणि श्री प्रभू बाबांच्या त्या गळ्यात पडते आणि मोठ्या प्रेमाने लेक म्हणून श्री प्रभू बाबा तिला गोंजारतायत. बाळे ये म्हणे, ये माझ्या जवळ ये. मागणं जावई आला. त्या जावयाने चोरून पाहिलं की अरे हा तर श्री प्रभू बाबा या वराडाचा असलेला रुद्धपूरचा देव. आणि श्री प्रभू बाबा आपल्या बायकोला लेक म्हणून सांभाळतायत. तसं श्री प्रभू बाबांनी त्या जावयाकडे पाहिलं आणि जावयाला म्हणतात या पुढे या. तसं त्या जावयाचा हात धरला, राजमठामध्ये नेलेलं आहे. आबाईसांना सांगितलं. आबाईसाने आता त्या सावळापूरच्या असलेल्या त्या लेकीला, त्या जानाईसेला स्नान घातलेलं आहे, आंघोळ केलेली आहे. आता 3 दिवस ही सावळापूरची लेक त्या राजमठामध्ये राहते आहे. श्री प्रभू बाबांनी माईमभट्टांकडे पाहिलं. माईमभट्टांनी ती पासवडी घेतलेली, ते कपडे घेतलेले आहेत, तिला चोळी बांगडी सगळं ते साहित्य घेतलं. आणि आता श्री प्रभू बाबा जाताना मात्र जावयाला ताकीद देत आहेत, लेक आहे माझी, काळजी घ्या तिची. आणि जावयाने श्री प्रभू बाबांना एक वचनच देऊन टाकलं की बाबा इथून पुढे मी तुमच्या लेकीला कधीही त्रास देणार नाही. असं म्हणून आता ही सावळापूरला निघून गेली. इकडे भक्त मंडळी एके दिवशी माहीमभट्टांनी श्री प्रभू बाबांसाठी एक सुंदर असं वस्त्र आणलेलं आहे. एक जाडी ज्याला म्हणतात, ते वस्त्र आणलं आणि श्रीप्रभू बाबांना ते वस्त्र दिलं. श्रीप्रभू बाबांनी ते वस्त्र अंगावर टाकलेलं आहे आणि प्रसन्न झालेले श्रीप्रभू नाचतायत, स्वतःकडे पाहतायत, प्रसन्न होत आहेत, स्वतःकडे पाहतात, प्रसन्न होतात. सगळी भक्त मंडळी उभं राहून श्रीप्रभू बाबांचं ते रूप पाहतायत आणि माहीमभट्ट मनामध्ये विचार करतात की मी केवढा भाग्यवान आहे की माझ्यासारख्या क्रिया घडली. बस हा जसा विचार त्यांच्या मनामध्ये येतो ना, अत्यंत आनंदाने नाचणारे श्री प्रभू बाबा अंगावर असलेलं ते वस्त्र, ती जाडी पायाखाली तुडवतायत, तुडवतायत, चिखलानी माखून गेलेली आहे. अचानक झालेला बदल बघून भक्त मंडळी विचार करतात. नागदेव आचार्य माहीमभट्टांजवळ येतात आणि माहीमभट्टांना विचारतात की भट्टो, मनी काही चिंतिले, मनामध्ये तुम्ही काही कल्पना केलीत का? त्यावेळेस माहीमभट्ट म्हणतात की मी फक्त एवढाच विचार केला की मग मी काय भाग्यवान आहे, त्या परमेश्वराच्या ठिकाणी मला ती क्रिया घडली. त्यावेळेस नागदेव आचार्य म्हणतात की भट्टो, केसना परमेश्वर, केसनी ती जाडी. अहो परमेश्वर केवढा आहे, तुमचं वस्त्र केवढं आहे, तुमच्या त्या एवढीशा वस्त्राने तो परमेश्वर प्रसन्न होणार आहे का? नक्कीच होणार नाही. हा अभिमान तुमच्या मनात यायला नको होता. जा श्री प्रभू बाबांना माफी मागा. राऊळ माय राऊळ बाप आहेत, नक्की क्षमा करतील ते तुम्हाला. आता हे श्री प्रभू बाबांजवळ जातात आणि श्री प्रभू बाबांना विनंती करतात, हात जोडतात आणि म्हणतात की जीजी क्षमा कीजो, जी क्षमा कीजो, क्षमा करा मला. आणि आता श्री प्रभू बाबा त्यांना क्षमा करतात. ते वस्त्र परत धुतल्या जातं. परत श्री प्रभू बाबा त्याला प्रावर्ण करतात. दिवसांमागनं दिवस जात होते
आता या सावळापूरच्या लेकीचं राजमठामध्ये रुद्रपूरला येणं जाणं वाढलं. एके दिवशी या सावळापूरच्या लेकीने श्रीप्रभू बाबांसाठी ते धिरडे बनवलेले आहेत. एका गाडग्यामध्ये तूप भरलं, छोट्याशा टोपलीमध्ये ते धिरडे बनवून त्याच्यात ठेवलेले आहेत, डोक्यावर घेतलेले आहेत, निघालेली आहे. रुद्रपूरला आली आणि रुद्रपूरला आल्यानंतर श्रीप्रभू बाबांना विनंती केली की जीजी माझी या धिरड्याचा स्वीकार करा, माझ्या धिरड्यांचा स्वीकार करा. आणि श्रीप्रभू बाबा तिच्या धिरड्याचा स्वीकार करत आहेत. घास तोडतायत, त्या तुपाच्या गाडग्यामध्ये बुडवतात, ग्रहण करतायत, परत दुसरा घास तोडतात. असा बराच वेळ कार्यक्रम चालू होता. आबाईसांच्या लक्षात आलं की लेकीच्या अफाट प्रेमामुळे श्रीप्रभू बाबा थांबत नाहीत. श्रीप्रभू बाबा भोजन करत आहेत आणि मोठ्या प्रेमाने ही लेक आपल्या बापाकडे पाहते आहे. आता आबाईसा पुढे आल्या आणि आबाईसांनी सांगितलं की जीजी पुरे की जोजी. आणि असं म्हणून ती गाडगं उचलते. जसं ती गाडगं उचलते ना तसं श्रीप्रभू बाबा तिला म्हणतात, आहो ठेव, माझ्या लेकीने आणलेलं आहे, माझ्यासाठी आणलेलं आहे. आणि तो काळा दिवस उजाडला. वराडाचं असलेलं ते दैवत श्रीप्रभू बाबा सगळ्यांना सोडून निघून गेलेले आहे, सगळ्यांना सोडून निघून गेले. सगळा समाज त्या ठिकाणी एकत्रित झालेला आहे, सगळा समाज. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी. विसर पडावा म्हणून एकदी जिव्हारी जिवंत जाण, दारात तुळस कौलारू कळस देव्हाऱ्यात तुझा मान. दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. माझा आनंद 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 हरपला. निवाऱ्याच्या वेगाने ही बातमी त्या वराड प्रांतामध्ये पसरली. अवघा समाज त्या ठिकाणी जमा होऊ लागला. पानवठ्यावर गेलेली जानाईसा ही सावळापूरची लेक. आणि आता एका बाईने तिला विचारलं, अगं तुला काही माहिती झालं का? तिने विचारलं की नाही. वृद्धपुरामध्ये जे श्रीप्रभू बाबा राऊळ आहेत ना, ज्यांना तू बाप म्हणत होतीस, ते आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेले आहेत, सगळ्यांना सोडून निघून गेले. आणि जसा हा शब्द तिच्या कानावर पडतो ना, तिच्या डोक्यावर असलेलं ती घागर धडकन खाली कोसळते, टचकन डोळ्यांमध्ये अश्रू येतोय आणि वृद्धपुराच्या दिशेने ती निघते. आओ मेली हो बाई, गेली हो बाई. कुणाचं काही गेलं नाही. आजी माझे माहेर गेले. आज माझं माहेर संपलेलं आहे हो, माझं माहेर संपलेलं आहे. पळते आहे, पळता पळता ठेच लागून पडलेली आहे, रक्त बांबाळ झालेली आहे. पुन्हा उठते आहे, पुन्हा प्रवास चालू आहे. आओ गेली हो माई, गेली हो माई. इकडे माहीम भट्टाने नागदेव आचार्यांनी ही सगळी तयारी केली होती. शेवटची ती सगळी विधी त्यांची चालू आहे. आणि ते सगळे विधी चालू असताना ही सावळापूरची लेक त्यांना येताना दिसली. जसं श्रीप्रभू बाबांचं ती मानवी देह त्या ठिकाणी जसं तिला दिसलेलं ना, चक्कर आलेली आहे. माहीम भट्ट नागदेव आचार्य पुढे पळालेले आहेत. तिचा हात धरलेला आहे, तिला शुद्धीवर आणलं आणि श्रीप्रभू बाबांचं जे मानवी शरीराचा श्रीप्रभू बाबांनी स्वीकार केला होता ना, तिथे आणलेलं आहे. आणि श्रीप्रभू बाबांकडे आता ही लेक पाहते आणि श्रीप्रभू बाबांच्या पायावर नतमस्तक होते, दंडवत करते आणि श्रीप्रभू बाबांना म्हणते, बाबा उठा जाओ.
तुम्हाला भेटण्याकरता आली ना हो बाबा, मी तुम्हाला भेटण्याकरता आलेली आहे. कोणाचं काही गेलं नाही. आजी माझे माहेर गेले, आज माझं बाहेर गेलेलं. उठा ना बाबा, एकदा माझ्याकडे बघा ना, माझ्या डोक्यावर हात फिरवा ना हो बाबा. बाबा आता माझ्या धिरड्यांचा कोण स्वीकार करेल? माझ्या डोक्यावरनं लेख म्हणून हात कोण फिरेल बाबा? तुमच्या जावयाला कोण समजावून सांगेल हो बाबा? उठा ना बाबा, उठा ना. सगळी भक्त मंडळी त्या ठिकाणी आश्चर्यचकित झालेली आहे. सगळी भक्त मंडळी आश्चर्यचकित झाली. कोणाचं काही गेलं नाही. आजी माझे माहेर गेले, आज माझं माहेर संपलेलं आहे. आता महिम भट्टांना तिला समजलं की श्रीप्रभू बाबांचा तो सगळं विधी करण्यात आला आणि सगळा विधी करण्यात आल्यानंतर आता ही लेक निघालेली आहे. महिम भट्ट तिला म्हणतात की राजमठामध्ये चला. ती महिम भट्टांना म्हणते की आता माझे ते कोणच, आता माझं तिथं कोण आहे हो? माझा बाप होता हो, तो बाप होता आणि म्हणून मी येत होते. महिम भट्टांनी ती साडी चोळी तिला दिलेली आहे. ती म्हणते त्या बापाचं म्हणून घेत होते हो मी ते. नको मला ते. साडीचा गोळा तोंडामध्ये खुपसला आणि सावळापूरच्या दिशेने निघून गेली. श्रीप्रभू बाबा गेल्यानंतर आता भक्त मंडळी सहित नागदेव आचार्य लिंब्याला येतात आणि लिंब्याला आल्यानंतर लिंब्यावरून 500 शिष्य मंडळी आचार्यांची झालेली आहे. मार्गात जर कोणी रुद्रपूर नमस्काराला जर निघाला ना तर आचार्य त्यांना दंडक घालायचे. रुद्रपूरला जात आहात, अगोदर सावळापूरला जा. सावळापूरच्या लेकी ते पडताळा, मग औसा ते भेटा आणि मग राजमठ नमस्कारा. जर तुम्ही त्या सावळापूरच्या लेकीला जर भेटला नाहीत ना तर रुद्रपूरचा तो देव तुम्हाला भेटूच शकत नाही, भेटूच शकत नाही. ही भक्तातली ताकद आहे, लक्षात घ्या. भक्तातली ताकद आहे. अशा पद्धतीने गेल्या दिनांक 22 तारखेपासून आपण सर्वांनी मला जी सेवा दिली होती, श्री गोविंद प्रभू कथा, मी माझ्या अल्पमतीने, मी काही ज्ञानी मनुष्य नाहीये, श्री गुरु प्रसन्नतेने जो प्रसाद मला मिळाला तो मी आनंदाने तुमच्या समोर वाटून टाकलेला आहे. गेल्या 22 तारखेपासून कथा चालू आहे. 2 सत्र होतात. तुमच्या सोबत राहिलो, खेळलो, आनंदाने बोललो, रागवलो सुद्धा. या 7 दिवसांमध्ये जर माझ्याकडून जर काही बोलल्या गेलं असेल, कोणाचं अंतःकरण दुखवलं गेलं असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाचं मी ऐकलं नसेल, तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आपण सगळे अत्यंत धार्मिक. मी अनेक गावांना गेलो, अनेक ठिकाणी कार्यक्रम केले, कीर्तन केले, प्रवचन केले, भागवत कथा केल्या, संगीतमय कथा केल्या, परंतु गोंदनापूर नावाचं हे गाव मला असं इतकं आनंदित, म्हणजे इतकं सुंदर मला हे गाव वाटलं की या गावामध्ये न सुद्धा कार्यक्रमाला महत्व नाही तर नियोजनाला सगळ्यात जास्त मोठं महत्व आहे. कपडे घालेपर्यंत गाडी हजर होत होती, फेटा बांधेपर्यंत दरवाजा उघडा होत होता, इतकं नियोजन. मी या ठिकाणी आलो आणि या मंडपामध्ये माणसं नाहीत असा एकही दिवस उगवला नाही. या ठिकाणी श्रोते मंडळी नेहमी सज्ज असायची शास्त्र श्रवण करण्यासाठी. या सगळ्या श्रोते मंडळीला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय आचार्य श्री आमचे सन्मित्र महंत तेलारकर बाबा, आदरणीय श्रद्धेय वैराग्य मूर्ती आदरणीय श्री क्षितिजमुनी बाबा, या संतांच्या समोर काही अधिकृती घडली असेल मी माफी मागतो. आपण सगळे अत्यंत जाणते आहात, सर्वांची क्षमा मागतो. आणि विशेषतः आपल्या गावातील जे तरुण मंडळ आहे, या तरुण मंडळाने या कार्यक्रमासाठी जो उत्साह दाखवलेला आहे तो उत्साह त्यांचा असाच तुम्ही राहू द्या. तर उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आणि जर तुम्ही त्यांचा जर उत्साह असाच राहू दिला तर महानुभावांची एक नवी क्रांती या आपल्या परिसरामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. हाच आपला कार्यक्रम तुम्हाला परत कधी बघावा असं जर इच्छा झाली तर महानुभाव भक्ती मार्ग युट्यूब चॅनलवर हा संपूर्ण कार्यक्रम दिलेला आहे. आणि संकेत बाबा ऑफिशियल हे माझं व्यक्तिगत चॅनल आहे.
त्या चॅनलवर तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता. फेसबुकला, इंस्टाग्रामलाही बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ह्याही कार्यक्रमाचे इतरही भागवत कथेचे वगैरे सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत. तर हे सगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुन्हा नक्की भेटू शकतो. तुम्ही जेवढं प्रेम दिलं त्या सगळ्या प्रेमाची गासोडी मी माझ्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि परत तुमच्या भेटीची इच्छा व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.